राधिका मसाले शेंगदाणे घ्या, राधिका मसाले शेंगदाणे घ्या. अरे दुखणार नाही जबडे किती पण खा, अरे दुखणार नाही जबडे किती पण खा, अरे सुटणार नाही डबडे किती पण डबडे म्हणजे शेंगदाण्याची जी डबडी ती सुटणार नाही हातातून, असं म्हणलं मी. घ्या घ्या शेवटचा स्टॉक शिल्लक आहे, घ्या घ्या शेवटचा स्टॉक शिल्लक आहे. या 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 हे अजिबात काळजी करू नकोस, ओके. ह्या वर्षी आपण तुझा बर्थडे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करणार आहोत, ओके. ओ वाव, बर्थडे कॅप मस्त दिसतायत तुला. दादा कितीला दिला ह्या? तर मंडळी, सुरू आहे आमची मालिका माझ्या नवऱ्याची पेन्शनवाली बायको. मंडळी, मालिकेतल्या सगळ्याच पात्रांमध्ये 40 वर्षांनंतर बराच फरक झालाय आणि तसाच फरक झालाय गुरुनाथच्या स्वभावात सुद्धा. याचीच कबुली देऊन गुरुनाथ घरातून बाहेर पडतो आपल्या बिझनेससाठी, म्हणजेच मसाला शेंगदाणे विकण्यासाठी. आणि त्याच वेळी बागेत त्याला भेटते 40 वर्षांनंतरची शनाया. आता बघायचंय शनाया गुरुनाथला ओळखणार का आणि पुन्हा एकदा यांची लव्ह स्टोरी सुरू होणार का, पाहुयात उद्याच्या भागात. ईशा, तुझी वाट बघत होतो आम्ही आणि शेवटी ईशा पोहोचलेली आहे. आणि राधिकाला थोडी मजा आली होती की चला आज मी लवकर आले. शेवटी काय ती काय पिच्छा सोडत नाही तुझं. एवढे सगळे लोक तुला भेटतात आणि आता ही शनाया सुद्धा लोकांना खूप आवडायला लागली आहे आणि सक्सेस तुलाही खूप मिळते. काय सांगशील? मला असं वाटतंय की शनायापेक्षा ह्या सगळ्यामध्ये गुरुनाथ, राधिका आणि शनाया ह्याच्यामध्ये मी फिट झाले आणि ते सगळं छान त्रिकूट जे आहे गुरुनी लिहिलेलं ते वर्क झालं माझ्या बरोबर सुद्धा. याबद्दल मला खूप छान वाटतं. हे खरं यश आहे. वा 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 वा. तर आता येणारे संजय मोहने सरांकडे जो प्रश्न तुम्ही सगळ्यांना विचारताय, कानाला खडा, कानाला खडा. मला तुम्हाला विचारायचं, तुमच्या आयुष्यातली एखादी सवय आहे का की कानाला खडा असं म्हणावं असं वाटतं किंवा केला? सवय नाही, पण प्रसंग असंख्य आहेत. असं झालं की आम्ही एका नाटकात काम करत होतो, तर रंगपटामध्ये एक जण आम्हाला भेटायला आला आणि तो म्हणाला, ओळखलं का? 2 मिनिटात नाटक सुरू होणार होतं. मी म्हटलं हो हो हो. बरा आहेस ना तू? म्हटलं हो मी बरा आहे. सर सुरू करतो. म्हटलं टळलं आता सगळं. तो नाटक संपल्यानंतर आला. बरं, माझा दुसऱ्या दिवशी पण तिथे प्रयोग होता, त्यामुळे तसं काहीच काम नव्हतं. तो म्हणाला चल घरी जाऊया. बरं, जाताना गप्पा वगैरे सगळ्या जुळत होत्या. कॉलेजमध्ये बघितलेले ते चोरून बघितलेले सिनेमे, चोरून बघितलेल्या मुलींकडे त्या नजरा, मित्र, सगळं जुळत होतं. फक्त मला त्याचं नाव लक्षात येत. घरी गेलो, गप्पा वगैरे मारल्या, नाव लक्षात येत नाही. मला अस्वस्थ झालं, तर काय करूया. दरवाजात आलो मी. दरवाजात आलो सहज लक्ष गेलं तर दारावरती S.K. कुलकर्णी अशी पार्टी होती. म्हटलं चल रे कुलकर्ण्या, निघतो, पुढच्या वेळेला या प्रयोगाला. तर तो म्हणाला 1 मिनिट. मी आलो तेव्हाच ओळखलो होतं, तू मला ओळखलं नाहीयेस. अरे म्हटलं असं काय करतोस कुलकर्ण्या? 1 मिनिट, मी कुलकर्णी नाही, हे माझ्या मामाचं घर आहे, माझं नाव देसाई. पासून कानाला खडा. नाही तर नाही सांगा, नको ते मग आपला चेहरा पडतो. वा 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 वा. आणि घरात सुद्धा असे प्रसंग घडत असतील? नको आता खर्च नको आता. नाही, तुम्ही सगळ्यांना विचारणार, ही संधी मला एकदाच मिळाली आहे. दिल्लीला गेलो होतो मी एकदा.
तर तिकडे दिल्ली राईस चांगला मिळतो. आता दिल्लीला दिल्ली राईस चांगला मिळणार तर मला आणायला सांगितलं होता. मला त्याची बरोबर आठवण होती आणि मी स्टेशनला उतरलो दादरला मुंबईत आणि माझ्या लक्षात आलं की दिल्ली राईस दिल्लीत घ्यायचा राहिला. आता काय करायचं. तिकडच्या एका दुकानात मी गेलो. दुसऱ्याच दुकानात मला दिल्ली राईस मिळाला. घरून मला 2 किलो आणायला सांगितलं होतं. मी 5 किलो दिल्ली राईस घेऊन आलो आणि त्या पाहुण्यांमधला एक लहान मुलगा आता खाल्ला ना तो दिल्लीचा भात का. ती पिशवी होती ती बघायची काय गरज होती. ती पिशवी त्याने बघितली आणि तो म्हणाला काका गुरु तेग बहादूर नगर दिल्लीत कुठे आलं रे. बायकोने ती पिशवी ताब्यात घेतली. एकदा बघितलं माझ्याकडे. अरे काय आहे असं म्हणून तिने जे पुढे सांगितलं ना ते इथे सांगण्याच्या वेळ माझ्यावर नको आहे. नागपूरमध्ये आलोय. नागपूर म्हटल्यानंतर संत्री जशी फेमस आहे तसेच इथले मंत्री फेमस आहेत. हा आहेतच. कारण विदर्भानं अनेक वेळा महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. आत्ताही नेतृत्व करतच आहे. तर अशा भागात आपण आत्ता बसलेलो आहोत. तर काय आहे, इथे आल्यानंतर आमच्या तुकरटवाडीतले एक जे गृहस्थ आहेत ना त्यांच्यात वारं संचारले. आपल्याला सुद्धा पॉलिटिकल पक्ष काढायचा आहे. त्यांचं स्वतंत्र असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते आता इथे येणार आहेत. मला त्यांना विचारावं लागेल की बाबा कसला पक्ष काढायचा, नक्की तुझ्या पक्षामध्ये कुणाला तो घेणार आहे. बघूयात आता त्यांचं काय म्हणणं आहे. त्यांना मी मंचावरती बोलावतो आणि तुम्हाला विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी समोर स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. नमस्कार नमस्कार. भाऊ कदा माझं एक मुलगी ओळखते बारकी. हो भाऊला लहान मुलं फार आवडतात. त्याच्या घरी 4 आहेत. तर माझ्या नवऱ्याची बायकोचे हे सगळे कलाकार इथे आलेले आहेत. मला त्यांना सांगायचं की हे फॅन आहे तुमचे आणि खास करून ते तुम्हाला भेटायला आज इथे आलेले आहेत. नमस्कार. तर मी तुमच्याबद्दल ऐकलं की तुम्हाला काहीतरी करायचंय राजकारणात. हा काय मला करायचंय? नवीन पक्ष काढायचा आहे. तुम्हाला नवीन पक्ष काढायचा आहे. हा. आणि त्यात तुम्हाला कोणाकोणाला घ्यायचं, कार्यकर्ते कोण असणार? अहो कार्यकर्ते तर असणार पण तुम्हाला सांगतो मला राजकारणाची आवड कशी काय झाली. हा ते तर मला कळलंच पाहिजे की बाबा तुम्ही राजकारणात कसे आलात. माझ्या वडिलांमुळे मी राजकारणात यायचा प्रयत्न केलेला आहे. वडिलांमुळे आपले वडील पण राजकारणात होते? हो म्हणजे काय त्यांच्याकडूनच मी धडा घेतलेला आहे ना. बर. म्हणजे मी बघा लहान होतो 7वीत होतो. 7वीत असताना त्यांना मी विचारलं की हे बघा बाबा मला राजकारणात यायचंय. तर ते म्हणले तुला एक खेळ खेळता आला पाहिजे. हा. म्हटलं सांग ना काय करायचं. तर म्हणले तुला इथून पहिल्या माळ्यावरून उडी मारता आली पाहिजे. हा. मी म्हटलं अहो असं काय बोलतंय. हा नाही हे हा खेळ खेळता आला तरच तू राजकारणात येशील. अच्छा. मग म्हणलं ठीक आहे उडी मारतो. आज कशाला घाबरतो मी पकडतो ना तुला. ते झेलणार खाली. झेलणार मला खाली. म्हटलं ठीक आहे. मी गेलो पहिल्या माळ्यावर वारली उडी अशी. हा. आणि मला वाटलं पकडतील. कसलं पकडलं दिलं सोडून. त्यांनी झेललंच नाही. झेललंच नाही. मला तोंडावर पडलो. मग मला म्हणले बाबा हे बघ राजकारणातला पहिला नियम स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवायचा